अरे वा मच्छीवाल्या मतलब भाजल्या का रे? भाजल्या मच्छ्या का म्हटलं? छा माय बिने बुडगा मिळालाय का लेकाचं? भाजल्या मच्छ्या का म्हणती तर वरून पाणी चालूच आहे. खायचार भाजा गवत तरी आहे का सुकलं? हाय काय बुड्याला कवडीची अक्कल? अरे म्हटलं आता भेटत असते का राजे भाजल्या मच्छ्या? कायचार भाजा आम्ही मच्छ्या हा कायचार भाजा म्हटलं इथं गवत भेटते का वाहिलेलं? हो राजा गवत घेत नाही भेटत आता वाहिलेलं सगळं बोलसता वरून पाण्याचं चालू आहे. काय तर गवत भेटन वाहिलं म्हटलं मग कोणत्या आहे? ओल्या मच्छ्या म्हटलं हिरव्या. हो पाहिजेत ना तर सांगा घेऊन घ्या मस्त ताज्या जिवंत राहिले काले. बरं पाहतो मी नाताला विचारून. नातानं हो म्हटलं की म्हटलं येतो मी इथंच. इथंच आहे ना तू? हा म्हटलं इथंच आहे मच्छ्या पकडून राहिला. येतो मग मी नाताला विचारून. हो इथंच आहे मी इथंच आहे म्हटलं. आता 2-3 दिवस इकडे आपला दौरा लागला मच्छ्या इकडे येऊन जातो लेकाल ताज्या मच्छ्या मस्त सस्त्यामध्ये. बरं ठीक आहे मग येतो मी नाताला विचारून. कसा वाटला मित्रांनो आपला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये आणि पुढचा पार्ट बनवू का ते पण सांगा. काय म्हटलं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा. चला भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम. हे पोलीसवाले गेलेत म्हणा का लेकाचे? बरं झालं गेले. फालतू नसलं दुखणं देऊन राहिले. इकडं वाहन तिकडं वाहन पाण्याच्या दूर. अरे फोन आहे ना आम्हाला. ऐकायला खाली नाही मच्छ्याने पकडू देऊन राहिले काही नाही लेकाचे. मामा गाडी इथंच आहे म्हटलं त्याची का गेले नाही ते तिकडे लोकांना हाकवायला गेले. ते पण नदीच्या काटा येऊन राहिले ना ते हाकलून राहिले. आपल्याला कसं हाकलं तसं तिकडे हाकवायला गेले. अरे हो राजा गाडी ती इथंच आहे त्याची वाली. मी म्हटलं गेलेच म्हटलं जमला म्हटलं आपला गेम आता मच्छ्या पकडतो म्हटलं चांगल्या. काय तिकडे गेले लोकायला हाकला इकडे डबल आले का आपल्याला हाकलते मग. नाही तर का जाय फेकू नका मामा नदीत. तुम्ही जाय फेकसा नंतर येऊन जा म्हटलं. पहिले त्याला जाऊ घेऊ द्या नंतर फेक जा बाबा. नाही तर बस आपला जाय घेऊन घ्या ना आपल्याला परसत दी द्या म्हटलं. बिना कामाचा परसत काही घेऊ नका. पण आता हे जातील कवा न कवा नाही माय कवा जाते ना काय यायचं काही समजून नाही राहिलं. मच्छ्याने पकडू देऊन राहिले. पाण्याच्या दुर्वा करून राहिले नुसतं. आता सीझन असते आपलं मच्छ्याचं. नंतर काय भेटते बाजी जगंजणी पोलीसवाले पकडून नाही देऊन राहिले. पाण्याचे दुर्वा वाद जासाना हे जासान ते जासान. पाहून आहे सांगून राहिलो ऐकायला खाली नाही. ते ऐकते का मामा आपलं? आपल्याला तेच ऐकायला लागते. त्याचं जर ऐकलं नाही तर म्हटलं मग ते परसाद तो दुबई त्याच्यापाशी. पण त्याला काही त्रासच नाही देऊन राहिलो बा आपण का बा काही पाण्यामध्ये उतरून मच्छ्या पकडून राहिलो का काही. इकडं आपण बाहेरूनच जाळ फेकून राहिलो बाहेरूनच मच्छ्या पकडून राहिलो. काही त्रासच नाही होऊन राहिला तरी पण आपल्याला पाण्याच्या दुरा वाया जासान हे जासन ते जासन. बाय पण ऐकायला खाली नाही. आता काय नाही तुलाच गेलं तिकडं मी जाळ फेकतोच पकडतोच मच्छ्या. मग काय सीझन गेल्यावर मग काय बाबाजीचं कंद पकडन का? आता नाही पकडन तर मग काय पकडन? मग काय भेटते बाबाजीचं कंद आता त्या पुरामध्ये मच्छ्या मग काहीच नाही भेटत ना. इथं आमच्यापाशी म्हटल्यापेक्षा असंच म्हटलं पोलीसवाल्यापाशी म्हणा ना. आता नाही पकडा का पकडा म्हणा. आता सीझन असते म्हणा आमचं नंतर काहीच नाही भेटत म्हणा बाजीचं कंद. ते पोलीसवाले आलेत की तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघत. मग आता मार बोलून राहिले म्हणलं त्याच्यासमोर म्हणा असं. आता काही म्हणत नाही मी. डायरेक्ट आता जाय फेकतो आणि मच्छ्या पकडणं चालू करतो. चुलीत गेलं तिकडं काय व्हायचं. आता नाही पकडा तर काय पकडा मग. पाच बसीन त्या पोलीसवाल्याला काय करतात ना काय नाही तर. मामा या म्हटलं जसे गेले तसे वापस या. तेव्हा ते पोलीसवाले आले तिकडून. नाही का तुमच्या गोष्टी थापडेपर्यंत येऊ नाही गेले. ते जाय नाही फेकलं अजून. येऊन जा म्हटलं वापस. हो येऊ दे जाऊ दे तिकडं. पोहून गो पुढच्या पुढं काय होते आणि काय नाही तर काय करते ते पोलीसवाले. येऊ दे म्हटलं पाहू. पाहिले का ते मच्छ्यावाला आपल्याला तिकडे जाऊ दिलं. डबल मच्छ्या पकडायला भिल्डा डोटीला ऐकायला नाही आलं. एवढं मोठं पाणी आहे नदीले. एखादा वायात गेला का काय गेला अजिबात जीवाची काळजी नाही लेगाले. झाला फिटले मामा वाजत त्याचा पोलीसवाले त्याले. फेक आमच्या अंगावर काही विचारू नको. फेक वाचलं म्हटलं का मोठी मच्छीच पकडली. इकडून टाक डांबल मच्छी समजून तिकडं. काय माणूस राजा एवढा आम्ही सांगून राहिलो का पाणी वाढून राहिलं पाण्यात जवळ जाऊ नका. दूर राहा एखादा वायात गेला का काही गेला म्हटलं का लेकर आहे नाही का तुले काही म्हटलं त्या मागापुढे आहे नाही का? काल त्याचे जीवन बरबाद करून राहिला तुझ्या बाई. तू इकडे मरशील त्याचे जीवन तिकडे बरबाद होते ना. काय म्हटलं अगं शानपणा करून राहिला. काय म्हटलं आता तरी होणार राजा मांग एवढं बोलून राहिलं तुले तरी पण राजा मागणे होऊन राहिला. तू अवच्या माणूस आहे बाबा. हो ना म्हटलं मांग आता तरी कचाच माणूस आहे ना काय तर. हो ना म्हटलं काय जीव धोक्यात टाकून राहिला. पण झालं मामाकडून मागच फुटाने पूर्ण होते वाटते. तोंडावर काहीच नाही होत. अरे पुरं म्हटलं तुमचे बाबा जरा समजावून येईल. काय जीव धोक्यात टाकता म्हणा. मच्छ्या नंतरही पकडणं होते. एकदा जीव गेला तर वापस येत नाही ना. समजावून ठेवले म्हटलं जरा. नाही साहेब आमचे बाबा नाही ते मामा. आमचे मामा चुलत चालत ते आता कस तरी आमचे मामा होते. हो असं का मामा होई नाही तरी पण लेकर बाय असं ना म्हटलं काही ना काही. लेकर बायको असं ना. नाही काहीच नाही ते लग्नच नाही झालं त्याचं अजून. म्हणूनच सोया माणूस काही विचार नाही करू राहिला. लेकर बास नाही ना काय ते विचार करा. पण स्वतःचा विचार करायला पाहिजे ना काही ना काही. याच्या माणूस आहे बाबा. काही बोलन लेखाचे मामा का नुसतं उगे मुगे ऐकूनच घे. मग अशी मार सांगून राहिले होते. आता नाही पकडा तर का पकडा ना. आता सीझन आहे हे आहे ते आहे. चला तुम्ही आता लवकर इथून लवकर निघा म्हटलं. जोपर्यंत आहे मी इथं तोपर्यंत मग डोळ्यात दिसत नाही. आता तुलीत गेलं तिकडे काय होतं नाही ओपल्या बघत सोडणार नाही. 10 वेळा एकच काम नका करायला लावा. मग तुम्हाला सांगितलं का पाण्यात दूर राहा तरी या माणूस ऐकून राहिला का नाही. डबल पाण्यापाशी चालला. आता का दिसला मला पाण्यापाशी इकडे जर दिसला भटकला तर म्हटलं लाटायला बघत सोडणार नाही. चला लवकर सगळेजण तिकडं. चला भाजी चला म्हटलं तिकडे जाऊ. तोपर्यंत आपलं जेव्हा खावायची सोय बनवून घेऊ. भाजी गिजी भात गीत काय जेवण करून घेऊ. नंतर येऊ डबल तोपर्यंत चालले जाय. चला म्हटलं.
अरे वा मामा, आता तोंडातून शब्द नाही निघून राहिला. नाही तर आम्हाला मोठ्या गोष्टी करू दे ना. आता शब्द नाही निघून राहिला तोंडातून पोलीसवाले आल्यावर. नाही तर सण तो सण, आता नाही पकडा तर का पकडा, हेच सीझन आहे, तेच आहे, हेच आहे, ते अरे शब्द नाही निघत. अरे आता नाही मी काय बरं म्हटलं, दिसले घेतले का लक्षात द्या तुम्ही. डायव्हर एकच एक काम करायला लावून राहिले. अरे कंदीला पाहिजे म्हटलं, जरा छत्री देता का? आम्ही इकडे पूर पाळ चाललो तर म्हटलं अजून पाणी गिनी या तर वाला होईल. आता मी घराकडे चालले तर देतो म्हटलं तुमची घरी छत्री आणून. द्या म्हटलं जरा थोड्या वेळसाठी. हा छत्री तुम्ही मग पोलाने देतले आणि तुला कुठून देऊ? छत्री सोडून बोल बा काय तर. अरे म्हटलं फक्त 10 मिनिटासाठी कंदीला पाहिजे. 10 मिनिटासाठी नाही का 5 मिनिटासाठी नाही हो, देत नाही म्हणजे देत नाही. असंच म्हणते 10 मिनिटासाठी दे 5 मिनिटासाठी दे. आता भांडा छत्री घेऊन गेलता त्या चिवल्यान मागती म्हणजे छत्री 1 मिनिटासाठी. बा घालून बाथरूम कोल्ले तू तुला चिवल्या बा घरी बाथरूम करायला नाही गेला. तिकडे त्या झुम्मलले घेतलं आणि तिकडे मस्त पूल पाहायला गेली माझी छत्री घेऊन. असं करतेस म्हणजे मी देतच नाही कोणाले. आपण नवीन घेऊन तिकडे वाचत बसाव का? वगैरे मारते. आता म्हटलं शब्द न बोलू नाही देते फक्त त्याच्या मागं लागू नको, नांद्यात संध्याकाळ लागू नको. अरे झबरू, मला म्हटलं 50 रुपये दे, 50 रुपये. काय 50 रुपये? आता तुम्ही कुठे चालले 50 रुपये घेऊन? हा कोणतं काम पडलं म्हटलं आता 50 रुपयाचं? अरे मच्छा आणतो म्हटलं मस्त आज भाजीले. तिकडच्या ताज्या मच्छा पकडून राहिले. आता त्याच्यापासून घेऊन येतो म्हटलं 50 रुपयाच्या. हा काय मस्त ताज्या आले काले अशा भेटत नाही खाले मग. बरं घ्या बा, मन काही ठेवू नका. तुमचं काय आहे आज आहे उद्या नाही. हा खाऊन घेतलेलं बरं, मन नाही राहत मग. घ्या घेऊन आले का 50 रुपयाच्या कोणत्या आणतात काय आणतात. चांगल्या आणता म्हटलं, खराब आणू नका. अरे ताज्या आहे ना, नजीर समोर पकडलेला मच्छा आहे ना, मग नाही तर का जिवंत मच्छा. अजून काय पाहिजे तुला? ताज्या मच्छा आहे बिलकुल. हो तू म्हटलं भाजी संध्याकाळी खाल्ल्यावर म्हणतो का भाजी कशी झाली ती म्हणून, कशा मच्छा होत्या तेव्हा सांगतो तू. हो मस्त ताज्या मच्छा म्हणून म्हटलं तुला, नाही तर मीच तर घेत नाही त्या मच्छा. हो बरं घ्या बा भाजी घेऊन या मच्छा. काय दिनी भाऊ तुम्ही म्हटलं पाहायला गेलं बरोबर मच्छा किती चांगल्या आहे. अरे काही म्हटलं कंदील पाचच काम नाही आहे, तिथंच पकडून राहिले ना ते जिवंत मच्छी देऊन राहिले ना आपल्याला. मग काय पाहिजे अजून तुले? हा ठीक आहे बा, खराब मच्छी देऊन राहिले तर गोष्टी वेगळ्या, पण आपल्या नजर समोर पकडून राहिले ना ते जिवंत मच्छी देऊन राहिले ना आपल्याला. मग अजून काय पाहिजे सांग बरं? आता का चला बा मग मी घालून पैसे घेऊन येतो मी मग मच्छा आले तिथे जाणं आपल्या ते नदीकडं. हो ते नदीकडेच आहे, 2-3 दिवस इकडेच आहे म्हणे त्याचा दौरा. येतो पैसे गिशे घेऊन, तुम्ही घेऊन झाले का मस्त ताज्या मच्छ्या? बाद येतो पैसे घेऊन चला तुम्ही समोर तुमच्या मागाचे तुम्ही. आता हे मच्छ्यावाले कुठं गेलेत म्हणावले काचे? मच्छ्या घेतो म्हटलं तर कुठं गायब झाले काय तर. बाजी म्हटलं काय तुमचं झालाच नाही का पूर? डबल पाहायला येऊन राहिले मग चालते ना तुम्ही. आता काय घर जाय का पूर पाहायची 10 वेळा? म्हटलं इकडे जाऊन झोपा इकडे पाहायला येते. हा काय म्हटलं आता? नाही साहेब, आता आम्ही पूर पाहिले की नाही आलो, ते मच्छा घ्यायला आलतो. ते मच्छावाले होते नाही ते मच्छा पकडणेवाले, त्याच्यापासून मच्छा घेतो म्हटलं, पण ते आहेच नाही आता इथं. कुठं गेले काय तुम्हाला माहिती आहे का कुठं गेलेत तर ते? हाकाला टेली इटून लेखाचे ऐकच नाही. टेले म्हटलं पाण्यात जवळ जाऊ नका, ते काही नाही पाण्याच्या जवळ जाय गेला लेखाले खिडून इथं जाऊन कुठं नाही कुठं. सगळं चालले गोविंद, चालू असं म्हणते इथंच कुठं चाल. हो जास्त दूर नसून गेले. हो जा इथं असं कुठं नाही कुठं. जेवण घेऊन बनवतो म्हणे, जेवतो म्हणे. असं इथंच. का मामा ह्यानं दिलं नाही का मच्छा पाण्यात जाय फेकून? अरे काही राहिलं तर पाहिजे. हा काही ना काही भेटलंय पाहिजे. तर कुठं जाय फेकण्यात मजा आहे. बिनफुकट जाय फेकायला पुरते का सांग बरं तू मले? तिकडं चांगल्या मच्छ्या सानं दिले. डॅमचं पाणी सुटेला आहे ना, डॅम मधल्या मच्छ्या आहे तिकडं. ते पोलीसवाले नाही पकडून देऊन राहिले. हो दूर व्हा हाकडून दिला आपल्याला. काय भिन आता कसं केला ना कसं नाही तर. तुमचे असंच काम मामा. नाही तर काय रे पोलीसवाले आल्यावर तुमच्या तोंडातून शब्द नाही निघत. पहिले मार बडबड केली. हो आता नाही पकडा तर का पकडा असं तसं म्हटलं. ते आल्यावर म्हटलं शब्द नाही निघाला तुमच्या तोंडातून. म्हटलं बोलायला पाहिजे तर म्हणायला पाहिजे त्याले. आता नाही पकडा तर का पकडा, आताच आमची सीझन असते. तू तर लय हुशार आले का वाकाय गुंड्या. त्याला मी ना म्हणा त्यानं मला चांगलं जोडा. अल्ला मोठा. हो त्याला म्हटलं नाही म्हणते. हो काय म्हणते ते म्हटलं ते आपली लागू देते का? मग पहिले काय फालतू फुटाने फोडता असं तसं असं म्हटलं. मग बोलाच नाही माणसानं. समोर आमने सामने तोंडातून एक शब्द नाही निघत नाही तर मागे नाही बोला. चाल गुच्चा बसा गावचे शानपणा करू. म्हणलं को शिकवल्या का तू नाही दिनल्या का कानपट्टी. हो ते भारतानं भाजी मांड पाहिजे तिकडं. काय राजा किती पाहिलं तुले? म्हटलं तिकडून 5-5 आलो, आता इथं भेटला तू. हा म्हटलं एका जागेवर रात जाणं. अरे भावाजी तिथंच असतो मी आता एकाच जागेवर. या पोलीसवाल्यांना हाकलला ना मले. नाही जागा ते म्हटलं मच्छा पकडू द्या मले. काय तर दिला ते ना हाकलून. बोले काय ऐकायला खाली नाही. हो सांगून राहिला तो पोलीसवाला. त्याला म्हणे का पाण्याचा दूर आहे तो. काही नाही म्हणे, ऐकच नाही म्हणे. तर दिला म्हणे त्याला तिकडे हाकलून. तिकडं असं म्हणे पा म्हणे. असं आता तुम्हीच सांगा बाबाजी. ते ना आम्हाला मच्छा पकडून नाही आले पाहिजे का? आता आमचं शिजन आहे. मग काय भेटते आम्हाला बाबाजीचं कंद? हा त्याला काही त्रास नाही देऊन राहिलो काही नाही. आम्ही आमच्या जीवावर मच्छा पकडून राहिलो. आम्ही बाबा वायती गेलो तर आम्हाला पाहू नाही. हा चांगल्या मोठ्या पुरात पोहला आहे त्याच्यातून निघालो आहे मी. काही मला बोलायला पाहिजे का? पकडू द्यायला पाहिजे नाही बाबा. त्याने हाकलून दिलं मले. हा बरोबर आहे का सांगा बरं तुम्ही मले? हा बरोबर आहे का? पण म्हणे जोपर्यंत मी इथं आहे म्हणे तोपर्यंत का तुम्ही दिसले म्हणे इकडं तर चांगला लाताडतो म्हणे तुम्हाला असे म्हणे बा. आता काय करा?
पाय बाबू तसं तेच बरोबर आहे. ते तुझ्या जीवासाठी म्हणून राहिले. हा जे काय होईन तुझ्या जीवाचं कमी जास्त होणार आहे. तुले पाहून आहे ठीक आहे, पण कसं असते कोणता वेळ कधी कसा येते कधी कसा येते नाही साधं. तुला किती काही पाहून असो ना पुरामध्ये पावला राव का काही राव चांगले चांगले म्हटलं मुरून जाते. किती काही काय राहणार काही तर म्हटलं वक्तार काहीच कमी नाही पडत. म्हणून तो म्हणे का बाबा पाणी जास्त आहे तर पाण्यात जवळ जाऊ नको. बरोबर आहे पोलीसवाला. तो तुझ्या जीवासाठी म्हणून राहिला ना का दुसऱ्याच्या जीवासाठी म्हणून राहिला सांग बरं मले. हो तुमची बरोबर आहे, पण आम्ही आमचं पाहतो ना बरोबर. आम्ही बाहेरूनच जाय फेकून राहिलो, मच्छर पकडून राहिलो. पाण्यात चाललोच नाही ना, अजिबात पाण्यात जायचं कामच नाही. बाहेरूनच जाय फेकून राहिले मी, तरी पण पकडून नाही देऊन राहिले. आता काय म्हणावं ते येईल. भांडले करायला त्या पोलीसवाल्यासोबत. भांड 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 चांगला भांड. अशा वेळेस पकडून नाही देत पाय तू. देऊन दे बा आम्हाला मच्छर देऊ द्या जाऊ दे घराकडं. बरं किती रुपयाचे देऊ तुम्हाला मच्छर सांगा. 50 रुपयाच्या फक्त. 50च्या दे मला 50च्या. पण तुम्हाला भाजी म्हटलं फेटायला भाजी तुम्हाला नाही पाहिजे का. मी नाही खात बा मच्छानं फच्च्या. एकदा खाल्ली होती तर मग गायामध्ये काटा अटकला होता. नाही तर का त्यापासून मच्छर दिला मी खाणं सोडून. चुलीत गेला म्हटलं कोणत्या मच्छानं फच्च्या होईतं. बरं मग तुम्हाला देऊ नये 50 रुपयाच्या. बरोबर ठीक आहे थांबा. चांगल्या दे म्हटलं. आता ताज्या पकडलेल्या. हा सगळ्यापासून ज्या पकडलेल्या देऊ नको. आता पकडलेल्या दे मले. हो जिवंत. हो त्याचं म्हटलं टेन्शन नका घेऊ भाजी तुम्ही. ताज्या मच्छर आहे तुम्हाला बिलकुल बिंदास.